कसं आहे मित्रांनो, आजकाल लोकांचं असं झालेलं आहे, लोकांना जितक्या लवकर पैसा भेटन तो बिझनेस पाहिजे, जास्तीत जास्त लवकरात लवकर ज्याच्यामध्ये इन्कम भेटतं असा व्यवसाय पाहिजे लोकांना. आणि शेळीपालनामध्ये 6 महिन्याला पिल्लू विकायला येतं बकरू. परत याच्यामध्ये लेंड्या झाडा लागतात. एखादं शेळ्यांना गोचिड्याचं औषध लावावं लागतं. सगळं म्हणजे नियोजन करीत राहावं लागतं. गवत कापून टाकावं लागतं. आता लेंड्या झाडाची म्हणल्यावर लाज वाटते, असा विषय. आणि मग काय करतात असे लोक ज्यांना जीवावर येतं शेळीपालन करायचं, ते मग जे करायचं ज्यांना करायचं त्यांना पण निगेटिव्ह करून टाकतात. काय करायचं शेळीपालनाचं लय घाणी आहे, असं आहे तसं आहे, बरंच काही वेगळं सांगून देतात. आणि जे शेळीपालन करायचा विचार करतात त्यांना निगेटिव्ह सांगून त्यांचे विचार पण बदलून टाकतात. आणि नंतर ते बिचारे यांच्यासारखेच ऐकून सगळा कार्यक्रम बिघडून टाकतात. तर मित्रांनो, माझ्या म्हणण्याचं तात्पर्य एकच, कुठलाही व्यवसाय करा त्याच्यामध्ये मेहनत कष्ट तुम्हाला करावंच लागणार आहे. तुम्हाला जागेवरती कोणीच बसून देणार नाही. आणि लवकर पैसे कमवायच्या नादी लागल्याच्या नंतर माणूस एखाद्या दिवस चुकीच्या मार्गाला जातो आणि फसवणूक होते. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये मेहनत आहे, कष्ट आहे, पण प्रामाणिकपणा, इमानदारी आणि यांच्या सानिध्यात इतके चांगले दिवस जातात मित्रांनो. खरंच शेळीपालनामध्ये माणसाला इतकी आवड असते ह्या शेळीपालनाची की खरंच आता आम्हाला जवळपास मला 5 वर्ष झालेत आणि मला खरंच या शेळीपालनाची खूप आवड आहे. मी आवडीनं करतो आहे. हे बघा, याच्यामध्ये कुठलाही व्यवसाय करा त्याच्यामध्ये थोडीफार नुकसान होतच असते. आता नुकसान जर नाही झाली तर आपण सक्सेस कोणत्याच्यात नुकसान म्हणू आपण कुठलाच व्यवसाय करू शकणार नाही. याच्यात नुकसान होईल, त्याच्यात नुकसान होईल, असं करून आपण शेती पण करू शकणार नाही. त्याच्यामुळं मित्रांनो, आपल्या मनामध्ये ध्येय जर असेल, आपल्याला जर काहीतरी करून दाखवायचं असेल, तर खरंच कोणाचं न ऐकता आपण व्यवसाय सुरू करायला पाहिजे. शेळीपालन असा व्यवसाय आहे मित्रांनो की कमी पैशामध्ये सुरू होणारा व्यवसाय आहे. कमी जागेमध्ये कमी पैशामध्ये एकदम एका शेळीवर पण तुम्ही शेळीपालन सुरू करू शकता. फक्त 10,000 रुपयापासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि याच्यामध्ये 4-5 वर्षामध्ये तुम्ही लाखांनी पैसे कमवू शकता. पण त्याला तेवढा दम धरावा लागतो तुम्हाला. आता आपल्या लोकांना कसं झालं आहे, आता पैसे डिपॉझिट केली की लगे उद्याच 1 महिना 2 महिन्यात डबल भेटले पाहिजे. अशी कुठली बँक नाही किंवा कंपनी नाही की ती आपल्याला दामदुप्पट देईल. आणि असेल जरी तर ते फ्रॉड असतात, ते काही एवढे इमानदार नसतात. आता हे मेहनतीचं फळ आहे. 6 महिने शेळी सांभाळावं लागते. 6 महिन्यानंतर करडं झाल्याच्या नंतर आपल्याला त्याचे 6 महिन्याचे करडं विकायला आल्याच्या नंतर आपल्याला इन्कम सुरू होतो. याच्यामध्ये चेन सिस्टम आहे मित्रांनो. 6 महिन्याला एक शेळी जर तुम्ही घेतली, गाभण जर शेळी घेतली, तर समजा पिल्लांची जर घेतली तर 6 महिन्यामध्ये ते पिल्लं तुमचे पैसे फेडतात. असा माझा अनुभव आहे 4-5 वर्षाचा. मी जवळपास 5 वर्ष झाली, 6वं वर्ष चालू आहे आपल्याला शेळीपालनचं. त्याच्यामुळं आपल्याला याचा अभ्यास आहे थोडाफार. एवढा काही जास्तीचा अभ्यास नाही, पण जेवढं आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपले व्हिडिओ हे प्रेरणादायक असतात, काहीतरी मोटिवेशनल असतात. तुम्हाला याच्यापासून काहीतरी चांगला सल्ला मिळावा अशी माझं मत असतं. पण काहींना ते वेगळं वाटतं. काहीला वाटतं की हे व्ह्यूज मिळण्यासाठी असं करतायत. तसं नाही मित्रांनो, व्ह्यूज मिळवण्यासाठी नाही. कारण की मी पण अशा अडचणीतून निघलेलो आहे की खरंच 1 रुपयाला पण कोणी ओळखत नव्हतं. आणि आज नका का ओळखीना गावामध्ये एक जर बोकड धरला आपण कानाला आणि व्यापाऱ्याला दाखवला, तर आपल्याला कसे 7-8 हजार रुपये त्या बोकडापासून येतात. आणि आपण आपली अडचण भागू शकतो. दुसरा कुठलाही व्यवसाय करा मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला 5-10 हजार रुपये
ताबडतोब मिळू शकत नाही आहे. कारण की इथं असं आहे, तुमच्याकडे जर 10 शेळ्या असेल तर 10 शेळ्यापासून तुम्ही महिन्याकाठी 1-2 बकरं तुम्हाला 1-2-3 पिल्लं विकायला भेटतात. कारण की चेन सिस्टीम आहे. एक शेळी वेली की एकामागे एक शेळ्या वेत राहतात. आता आपल्या 5 शेळ्या गाभण आहेत मित्रांनो. ही एक पाठी, ही शेळी, ही एक, ही वरती ती होंडी एक, अशा 5 शेळ्या आपल्या गाभण आहेत आणि या दिपावळीला खाली होतात. तर याचं असं आहे, एक शेळी जर असेल तुमच्याकडं तर तुम्हाला इन्कम कमी दिसेल. पण ज्यावेळेस तुमच्याकडं 10-15 अशा शेळ्या जर ठेवल्या तर 100% तुम्हाला त्याच्यामधून इन्कम दिसायला लागेल. आणि जे काही लोक म्हणतात गाडी बंगला, गाड्या घेतल्या, बंगले बांधले, तर हे चुकीचं नाही आहे. त्यांनी 10-12-15 वर्ष शेळीपालन केलेलं आहे आणि तेव्हा त्यांना त्याचं फळ मिळालेलं आहे. असं नाही की आज शेळीपालन केलं की उद्या लगेच आपल्याला तुरंत नफा भेटेल असा कुठलाही व्यवसाय नाही. शेळीपालनच नाही, दुसरा कुठलाच व्यवसाय असा नाही ताबडतोब तुम्हाला लगेच लाखोंनी कमाई देईल म्हणून. मित्रांनो, व्यवसाय करायचा जर असेल तर लोकांच्या म्हणण्यावर नाही करायचा. स्वतः जर आपल्याला करायचं असेल तर स्वतःच्या जिद्दीवर करायचा आणि स्वतःला विचारून, स्वतःच्या कुटुंबाला विचारूनच व्यवसाय सुरू करायचा. मित्राला, नातेवाईकांना विचारून कधीच व्यवसाय कुठला सुरू करू नका. कारण की मित्र, नातेवाईक हे मजा बघायला असतात. हे तुम्हाला तुम्ही अडचणीत आल्याच्या वेळेस तुमची मजा बघण्यासाठी असतात. सहकार्य करायला कोणीच नसतं. त्याच्यामुळं आपण आपला विचार करायचा आणि समोर चालत राहायचं. मित्रांनो, काहीतरी एक कुठला तरी व्यवसाय करून आपण नक्कीच शेतीला जोड व्यवसाय म्हणून करायला पाहिजे. शेळीपालन, कोंबडीपालन, दुग्ध व्यवसाय, गायपालन, म्हैसपालन, काही का होईना, पण व्यवसाय करायला पाहिजे असं माझं मत आहे. बाकी तुमचं निर्णय राहिला. माझे मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करत जा मित्रांनो. जास्तीत जास्त लाईक करा जा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे मोटिवेशनल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला, व्हिडिओ खूप मोठा होत आहे मित्रांनो. तुमचा प्रतिसाद भरपूर काही भेटत आहे मला आणि असाच प्रतिसाद राहू द्या, असा सपोर्ट राहू द्या. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी मोटिवेशनल घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, हे काही फेक नाही. समोर तुमच्या लाईव्ह दिसत आहे की माझ्याकडे शेळ्या आहेत. मी काही असं तुम्हाला फेक सांगण्याचा प्रयत्न करत नाही. जे रिअल आहे ते मी तुम्हाला सांगत असतो. तर चला मित्रांनो, थांबतो इथंच. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. मी तुमचा खूप खूप आभारी आहे.